इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ क्रमांक 2 शिवपूर्वकालीन भारत भाग दुसरा। पहिल्या भागात आपण भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास केला। त्यामध्ये पाल, राजपूत, चोळ, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव इत्यादी, त्याबरोबरच वायव्येकडील आक्रमणे, उत्तरेतील सुलतानशाही या घटकांचाही अभ्यास केला। आज आपण या पाठातील पुढील काही घटक अभ्यासणार आहोत। विजयनगरचे राज्य। दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले। त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली। हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते। त्यांनी मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले। आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती। हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय। हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला। बुक्क याने रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला। कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला। त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले। बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव केला। कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर, दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते। इसवी सन 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला। कृष्णदेवराय हा विद्वान होता। त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला। त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले। कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली। आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली। या लढाईत त्याचा पराभव झाला। यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले। बहमनी राज्य। मुहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले। या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला। इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले। यास बहमनी राज्य असे म्हणतात। हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला। त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली। महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता। त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले। सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली। सैन्यामध्ये शिस्त आणली। जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली। बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली। महमूद गावांनंतर बहमनी सरदारांमध्ये गडबाजी वाढीस लागली। विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला। विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले। बहमनी राज्याचे विघटन झाले। त्यातून वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली। मुघल सत्ता। इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली। तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली। बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय। तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता। भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते।
म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरिता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबराबरोबर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. ही पानिपतची पहिली लढाई होय. या लढाईनंतर मेवाडच्या राणासंगाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणासंग यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला. इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. माहीत आहे का तुम्हाला? बाबरानंतर हुमायून गादीवर आला. इसवी सन 1530 ते इसवी सन 1539 व इसवी सन 1555 ते इसवी सन 1556. हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशहाने त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. हुमायून नंतर अकबर गादीवर आला. इसवी सन 1556 ते इसवी सन 1605. अकबर व हेमू यांच्यात इसवी सन 1556 मध्ये पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई होय. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहांगीर हा सम्राट झाला. इसवी सन 1605 ते इसवी सन 1628. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहान हिने प्रभावी कामगिरी बजावली. जहांगीरानंतर शहाजहान हा सम्राट झाला. इसवी सन 1628 ते इसवी सन 1658. शहाजहानंतर औरंगजेब हा दीर्घकाळ सम्राट होता. इसवी सन 1658 ते इसवी सन 1707. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे.